शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ताली, ताली. ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले तुम्ही विश्वनाथ दीन रंग मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडलो बराडी काय उणे तुम्हा पासी मी तो अल्प संतोषी कृपा कराल ते थोडी पाया पडलो बराडी तुका म्हणे देवा प्रेमे भातुके पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडलो बराडी पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दूसरे चरण संताजिया दूसरे चरण संताजिया दूसरे चरण संताजिया या जागृपादाने कथेचा विचार या जागृपादाने कथेचा विचार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावतीराणम ज्योतिरार्धावतारम कलंकंक तेजोदी कामोदी वक्रम कलानीशवादा पुनोदार्ध दक्षम समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कडा कुसरी काहीच नेनी बोलतो वचन्याते भाविका मनोजमं मार्दुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुगटा शिवभोडा चक्रवर्ती त्याचे पाय माझे जिद्दी वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम जयांची केले स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण हे जीवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता अनादि निर्गुण प्रकटली भवानी मोहमहिषासुर मर्दाना लागोनी त्रिविध तापाची करावया झाडणी भक्ता लागे तो पावसी निर्वाणी आईचा जोगवा मागेण यवंत प्रविक्ष मम वाच मे मम प्रसुप्ताम संजीव यज्ञ खिल शक्तिधर स्वदाम्नाम अन्यौच हस्त शरणद्भगादिम प्राणाम नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल 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 तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडलो बराडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त काळी प्राप्त वेळी भगवंताच्या चरणारविंद सेवा समर्पित करण्याकरता निवडलेला अभंग अथवा आपल्यासारख्या भाग्यवान मंडळींपुढे म्हणून दाखवलेला अभंग साधू संत श्रेष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचा कलश तथा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु श्रीमंत साधू जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 कडव्याचा गोळ काशी विश्वनाथाला पत्र लिहून कृपा करा अशी नम्रता व्यक्त करणारा 4 कडव्याचा अभंग आहे विठ्ठल 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 4 चरणाचा अभंग आहे हा तुम्हाला जरी अभंग वाटत असला मायबाप पण हे पत्र आहे आणि पत्र ज्याला लिहायचं असतं त्याच्याविषयी आदराचा भाव निर्माण करायचा असतो आणि जो लिहितो
त्याने नम्रता घ्यायची असते. नम्रता घेऊन भगवान काशी विश्वनाथाला माझ्या तुकोबरायांनी पत्र लिहिलं, तुम्ही विश्वनाथ दीन रंग मी अनाथ. काय नम्रता घेतली तुकोबरायांनी, अहो विश्वनाथा तुम्ही विश्वाचे नाथ आहात, पण मी दीन आहे, रंक आहे आणि अनाथ आहे, म्हणून तुम्ही माझे नाथ व्हा. आणि माझं पत्र लिहिण्याचं एकच कारण आहे, कृपा कराल ते थोडी पाया पडलो बराडी. माझ्यावर कृपा करा, मला माहिती आहे तुम्ही कृपानिधी आहात, तुम्ही अनन्य भक्तांवर कृपा केली म्हणून माझ्यावरही कृपा करा, म्हणून मी तुमच्या पायाला लागतो. आणि मी तुमच्याकडे जे मागत आहे ते काही तुमच्या करता जास्त नाही, कारण तुम्हाला काहीच कमी नाही. जर तुमचा कुबेर मित्र असेल, गणपती बाप्पा मुलगा असेल आणि तुम्ही रावणाला जर एवढी संपत्ती देऊ शकता तर मला तेवढं नकोय. मला फक्त कायवणे तुम्हापाशी आणि मी तो अल्पशी संतोषी, मी अल्प मागणार आहे असं तुकोबरायांचं मत आहे. फक्त एकच द्या, कृपा कराल ते थोडी पाया पडलो बराडी. कृपा करा. आणि हे पत्र ज्याच्या हातून पाठवतोय ना विश्वनाथा, त्याच्या हाती मला प्रेमाचा खाऊ पाठवा, बाकी काही अपेक्षा नाही. तुकोबरायांनी काशी विश्वनाथाकडे प्रेम मागावं. तुका म्हणे देवा प्रेमे भातुके पाठवा, कृपा कराल ते थोडी पाया पडलो बराडी. झाला आपलं कीर्तन. विठ्ठल 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 विठ्ठल. असा अभंगाचा सरळ सरळ भाव आपल्यासारख्या भाग्यवान मंडळींच्या पुढे मांडला. अभंगावरती विस्तृत चिंतन करण्यापूर्वी अल्प परिहार देणं उचित आणि गरजेचं. परिहार द्यायचा तो असा, श्री संतांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेल्या प्रेमळ असणाऱ्या तीर्थक्षेत्र गिरणामाईच्या काठावर बसलेलं श्री गिरणेश्वराचा आशीर्वादाने कृपांकित झालेलं आपलं भातखेडा हे गाव. या गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अगदी उत्साहात महाशिवरात्रीच्या दिवशी आपण सगळेजण एकत्रित येऊन, मला आनंद वाटला गिरणामाई एवढ्या जवळ आहे आणि ज्या गावाजवळ गिरणामाईचं वास्तव्य आहे त्या गिरणामाईचा आशीर्वाद तुमच्यावर म्हणून तुम्ही टकाटक येत. थंडागार दिख राहणार सगळा पाणी आहे ना तुम्हाला जवळ, एवढं पाणी तुम्हाला जवळ आहे. एखादं तीर्थ आपल्या जवळ असलं पाहिजे, कधी लक्षात घ्या. ते तीर्थ आहे आणि तीर्थाच्या काठावर माझ्या गिरणेश्वराचं हे मंदिर आहे. आणि या गिरणेश्वराच्या या काठावरती, या मंदिराच्या अवतीभोवती काही दिवसांपूर्वी, म्हणजे काही वर्षापूर्वी भातखेडा गाव इथे होतं असं मला सांगण्यात आलं. हे गाव कालांतराने तिकडे गेलं, म्हणजे गावात गेलं, गावाचं गाव झालं, पण महादेव इथेच राहिला. मग या महादेवाची भक्ती आमच्या भातखेडाकरांकडून घडावी आणि एवढा भव्य दिव्य लौकिकतेचा सोहळा जर तुम्ही माझ्या महादेवाचा करत असाल तर माझं भोळं दैवत आहे तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. कृपा करेल असं कृपा करणारं साधं भोळं दैवत आहे. या दैवताला बसायला जागा लागत नाही, स्थान लागत नाही, हे लक्षात घ्या. किती भोळं दैवत आहे. गिरणामाईच्या काठावर बसला म्हणून गिरणेश्वर झाला, पिंपळाच्या खाली बसला म्हणून पिंपळेश्वर झाला, वडाच्या खाली बसला म्हणून वटेश्वर झाला. अजून पुढे बरंच सांगायचंय मला. जिथे जिथे स्थित झाला त्याला तिथे नाव पडलं. बाबडीच्या खाली बसला तर बाबडेश्वर झाला, पांडवांनी मडक्याचा महादेव केला तर धाडेश्वर झाला. आजही लोक तिथे पाय पडायला जातात. या देवाला मोठेपणा लागत नाही. जिसके दर पे पट नहीं मन में छलक पट नहीं, ऐसा मेरा भोला महादेव. आणि त्या महादेवाची कृपा तुमच्या माझ्यावर आहे म्हणून भातखेडेकर तुम्ही या ठिकाणी जमून या पवित्र गिरणेश्वराच्या काठावर, माझ्या गिरणामाईच्या काठावर माझ्या गिरणेश्वराचं जर चिंतन करत असाल तर देव तुमची चिंता दूर केल्याशिवाय राहणार नाही. या सगळ्या भातखेडाकरांचे मी आभार मानतो. गावापासून 2 किलोमीटरवर मंदिर आहे, पण असाही भास होऊ दिला नाही की आमचं इथे आता गाव नाही. गावच इथं आलेलं आहे. त्याला आवड आहे, त्याला सवड आहे. काहींना आवड बी नाही आणि सवड बी नाही. काही अंगणमा कीर्तन रास्तरी येत नाही. 2 किलोमीटर यायला किती मोठेपणा लागेल. ऐका बरं भातखेडेकर, अंगणात कीर्तन आहे तरी ऐकायला येत नाही. 2 किलोमीटर पायपीट करून जर गिरणेश्वराच्या या पावन प्रांगणात कीर्तन ऐकायला आला असाल तर तुम्ही खऱ्या अर्थाने संत आहात. तुम्हाला संतांची पदवी, देही उदास अवस्था तुम्ही प्राप्त केली कीर्तन ऐकायला आला. नाही तर बऱ्याचदा लोक कीर्तन ऐकायला येत नाही, अंगणातच येत नाही. 2 किलोमीटर कुठे येतील. याला आवड लागते तर सवड आहे. काहींना आवड बी नाही आणि काहींना सवड बी नाही. काही आम्हाला सांगतात काय गरज आहे महाराज पंढरपूरला जाण्याची, काय गरज आहे आळंदीला जाण्याची, काय गरज आहे 2 किलोमीटर गिरणेश्वराच्या महादेवावरती कीर्तन ऐकायला जाण्याची.
एक जण माल म्हणे बाबा काही गरज नाही कुठे जावानी खाई पी लोटे त्याले देव भेटे आता तुझ बापना जीज भाऊ ही देव म्हणजे एवढा वशला आहे का तुझा की तू घरी बसल्या तुला देव पुण्य करून देईल इथं येण्याकरता मोठेपणा लागतो तुम्ही जेवढे लोक इथपर्यंत आलात माझ्या गिरणामाईच्या काठावरती गिरणेश्वराची सेवा करायला मी सगळ्यांच्या चरणांवरती दंडवत घालतो या व्यासपीठावरून तुम्हाला सगळ्यांना नमन करतो याचा विको कमी करून घ्या आणि रिटर्नला जसा पहिले स्पष्ट आवाज होता तसा देऊन द्या सगळ्यांच्या चरणारविंद कोटी कोटी वंदन उपस्थित सगळे जण मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो बऱ्याचदा मला संपर्क केला गेला आदरणीय हरिभक्तपरायण आमचे प्रवीण भाऊ असतील त्याच पद्धतीने आदरणीय हरिभक्तपरायण आपले ST ड्रायव्हर आहेत एरंडोलला रायगडे आहेत का ते इथं त्यांना मी पाहिलं नाही पण मला वेळोवेळी त्यांनी सतत संपर्क केला आणि येण्याकरता आग्रह धरला आदरणीय आमचे डॉक्टर साहेब भातखेड्याचे काय नाव त्या डॉक्टरांचं मला नाव माहित नाही पण मी डॉक्टर साहेब म्हणतो अनिल पाटलांचे बंधू त्यांच्याकडे माझं येणं जाणं होतं डॉक्टरांनी दमच भरला तुम्हाला कीर्तनाला यावंच लागेल मी म्हटलं लांबून यायला जरा त्रास होतो त्यामुळे काही नाही तुम्ही उडत या पण या डॉक्टरांचा जरा दबाव होता इथे येण्याचा योग आला सगळीच मंडळी या ठिकाणी विशेष उपस्थितीने उपस्थित आहे सर्व ग्रामस्थांचे आभार कीर्तनाकरता विशेष उपस्थिती ज्यांनी दिली ते आदरणीय हरिभक्तपरायण परमस्नेही श्रद्धेय माझे परममित्र गोपाल महाराज उंदीरखेडेकर त्या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय हरिभक्तपरायण आमचे नगरदेवड्याचे भागवत महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय हरिभक्तपरायण आपण महाराष्ट्री परिसरातून आलेत शिवदास महाराज गाव कोणतं बामण्यावरून आले आणि सर्व आपण गावातलेच आहेत का बाहेर गावाचे ताडे परिसरातून हनुमंत खेळा सगळी मंडळी या ठिकाणी हा दादा उपस्थित आहेत सगळ्यांचा मी कोटी कोटी आभार व्यक्त करतो पेटी मास्तर काका आहेत फार गोड आल्याबरोबर त्यांनी मला भेट दिली विनेकरी बाबा आहेत सगळ्यांच्या चरणार्विंद कोटी कोटी वंदन ज्यांच्याकडे आजचं कीर्तनाचं दातृत्व आहे ते आदरणीय हरिभक्तपरायण परमस्नेही श्रद्धेय काय नाव त्यांचं रामदास दत्तू पाटील यांच्याकडे आजचं कीर्तनाचं दातृत्व आहे त्याही दात्यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो आणि तुका आपलं वाजा पेटी वाजवत राहा तुम्हाला सगळ्यांच्या चरणार्विंद कोटी कोटी वंदन करून कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती करतो जेव्हा जेव्हा कीर्तनामध्ये भजन होईल हाताने अजिबात टाळी वाजवायची तुम्ही का चपी घ्यात काय मी उपास आहे ना तुम्हाला त्यांकरता हाताने टाळी वाजवू नका मुखाने भजन करू नका पण एक तास सर्वांगाचे कान देऊन चिंतन ऐकण्याचा प्रयत्न करा विठ्ठल 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 माझा बसलेला आवाज तुमच्यापर्यंत गोड करून घेतला असे आमच्या आशीर्वाद साऊंड सिस्टीम मसावत फार गोड सिस्टीम लावलेले दादाने त्यांचे कोटी कोटी आभार व्यक्त करतो आणि चिंतनाकडे वळतो विठ्ठल विठ्ठल माझी बऱ्याच दिवसापासून आस होती प्रतीक्षा होती की मी दिनेश भाऊच्या चॅनलवर कीर्तन करावं अर्थात मी त्यांना माझ्या लग्नालाच बोलवणार होतो पण बजेट बसला नाही कारण मी गरीब माणूस आहे म्हणजे जे प्रेमापोटी काही मंडळी आली पण मला दादांना त्यांच्या याच्यावरती कीर्तन करण्याचा हा योग आला मी तुम्हाला पाहिलं भारावून गेलो आनंद झाला जे चांगलं असेल ते आणि त्यांना ती मोठी हातोटी आहे क्लॅरिटीला आज दिनेश भाऊचं नाव आहे ज्ञान मंदिरा या युट्यूब चॅनलमुळे तुमचं भातखेड्याचं कीर्तन कधीही मरेपर्यंत ऐकू शकतात हे कधी लक्षात घ्या हा त्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि ते कीर्तन ऐकायचं आता जे आलेच नाही त्यांच्याकरता सुवर्ण संधी त्यानंतर कीर्तन ऐकली बशी बशी की बा असं कीर्तन आहे असं त्याचाही फायदा होतो सगळ्यांच्या चरणांना कोटी कोटी वंदन आज या गिरणेश्वराच्या काठावर आपण आलेला आहात आणि या ठिकाणी पवित्र महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे अर्थात माझा असा मुद्दा होता मी सुरुवातीला बोलून गेलो हा माझा देव भोळा आहे जिथं स्थित झाला त्या नावानं तो प्रचलित झाला गिरणामाईच्या काठावर बसला तर गिरणेश्वर म्हणून आला वडाच्या खाली बसला तर वटेश्वर झाला आणि पिंपळाच्या खाली बसला तर पिंपळेश्वर झाला या देवाला कोणत्याही प्रकारचा मोठेपणा लागत नाही असं माझं दैवत फार मोठं दैवत आहे आणि ऐका ना या दैवताची भक्ती जो भोड्या मनाने करतो त्याला देव लवकर प्रसन्न होतो हे कधी लक्षात घ्या माझ्या देवाला कोणताच मोठेपणा लागत नाही त्या देवाला माहित होतं येणाऱ्या काळात दूध महाग होईल तर देवाने सोपा कायदा दिला बादलीभर पाणी आणा आणि त्याच्यात दुधाचा एकच थेंब टाका तरी मी बादलीभर दुधाचा अभिषेक असं सहकार्य म्हणून मी त्याला संपन्न करून घेईल आणि कृपा करेल ही ताकद माझ्या भोड्या महादेवाची आहे
देवाला माहीत होतं येणाऱ्या काळामध्ये फुलं महाग होतील, तर देवाने एक कायदा काढला, मला फुलं आणू नका, सगळे फुलं कृष्णाला द्या, कारण फुलाच्या बाबतीत कृष्णाला प्रिय आहे, त्याला सजवावं लागतं, सगळे फुलं कृष्णाला देऊन टाका. पण येता 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 महाग नसलेलं नुसतं धोत्र्याचं फुल जरी तोडून माझ्या अंगावर टाकलं तरी मी कृपा करतो इतका भोळा आहे. शिव भोळा 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 शिव भोळा 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 शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा 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 शिव भोळा 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 शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा 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 शिव भोळा 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 शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा 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 त्याचे पाय माझे जिद्दी. ऐका ना, पांडवकालीन जर परिस्थिती तपासली तर आज जे हस्तिनापूर आहे ते आजचं दिल्ली आहे. दिल्ली पासून 25 किलोमीटर दूर आशापूर नावाचं एक गाव आहे. याचा आवाज मोकळा ठेवा भाऊ. आशापूर नावाचं गाव आहे ते दिल्ली तर आशापुराचं 25 किलोमीटरचं अंतर आहे. मी देवाची स्थिती सांगतो किती गोड आहे. त्या आशापूर गावाला जर तुम्ही आजही गेलात तर तिथे पांडवकालीन प्राचीन महादेवाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरात आत शिरलात तर तिथे एक गुफा आहे. त्या गुफेवर आजही बोर्ड लिहिलेलं आहे, धडधडीत बोर्ड आहे की ही गुफा हस्तिनापुरात निघते. म्हणजे 25 किलोमीटर तिचं अंतर आहे. आज ते दिल्लीत आहे. तुम्ही गेलात तर आशापूरला आजही तुम्हाला दर्शन होतं. त्या आशापूरच्या महादेवाच्या मंदिरापासून 25 किलोमीटर हस्तिनापूर होतं. पांडव जिथे स्थित होते कुंती माता 25 किलोमीटर रोज यायच्या आणि त्या महादेवाची पूजा करून जायच्या. किती किलोमीटर यायच्या? 25 किलोमीटर. नेमन बारकाईने ऐका बरं का, आजचं चिंतन बांधलेलं असतं, हा म्हणून आपण बारकाईने ऐकायचं. 25 किलोमीटर माझ्या कुंती मातेनं रोज यायचं, महादेवाला बेल व्हायचा, पाणी द्यायचं, अभिषेक करायचा, पूजा करायची आणि 25 किलोमीटर त्या गुफेतून परत जायचं. पांडवांच्या काळामध्ये कुंती माता 25 किलोमीटर पायी जाऊन महादेवाची सेवा करायची. भातखेडेकर 2 किलोमीटर आले. पुढलं काही बोलत नाही भाऊ, मी आलं पाहिजे हे लक्षात घ्या. बरं, कुंती माता शिवरात्री पुरतानी येत होत्या बरं माय. आज शिवरात्री बन जाई येऊ पुढे नंबरला येऊ, तो इथला सोपानी येतो देऊ. आज शिवरात्री बन पुढे जाईल नंबरला येऊ. नाही, शिवरात्री पुरता येत नव्हत्या. मग वर्षभर असा नियम होता, जोपर्यंत महादेवाची पूजा होत नाही तोपर्यंत अन्नाचा कण सुद्धा कुंती माता घेत नव्हती, पाणी पित नव्हते. एवढी एकनिष्ठ भक्ती कुंती मातेची होती. ऐका, पांडवांच्या काळामध्ये बरेच मंदिरं स्थित आहेत. जेव्हा पांडव वनवासाला गेले, मी फक्त स्थिती सांगतो, माझा मुद्दा ऐका. पांडव जेव्हा वनवासामध्ये गेले भातखेडेकर, तर वनवासामध्ये कुंती मातेला प्रश्न पडला, रोज महादेव भेटला तर बरं आहे, नाही तर पोटाची चिंता होईल. रोज कोणता कोणता महादेव भेटायचा, महादेवाचे मंदिर स्थित केले गेले, महादेवाची सेवा कुंती मातेनं करायची. पण एक दिवस असा प्रसंग पडला की माझ्या कुंती मातेला महादेवाची भेट होत नव्हती. मग करायचं काय? जर महादेव भेटला नाही तर मग मी अन्न सुद्धा स्वीकृत करत नाही. 1 वाजले
पण भीमदादानं विचार केला आणि युक्ती केली. भीमदादा म्हणे जर माझ्या मायला जेवण भेटलं नाही तर मग काय कामाचं आहे, आम्ही 5 लेकरं असून. मग विचार केला भीमदादाने आणि भीमदादानं काय केलं ऐका. कुंती माता बसल्या होत्या चिंतेत, पण भीमदादानं अरण्यात जावं. त्या भीमदादाला एक माठ सापडला, घट सापडला, घट. मग भीमदादानं युक्ती केली, तो घट उचलला, त्याला अर्धा जमिनीत कोरला, त्याच्यावर फुलांची आरास केली, महादेवाच्या पिंडीसारखा सजवला, 5-7 बेलाची पानं स्वतः टाकली आणि पडत गेला. आणि कुंती माताला म्हणायला लागला, आई पटकन चाल, मला महादेव सापडला. तुमले जडतेने जाई राही ना नेमन ऐका बरोबर. मी इथला दूर प्रवास करीन येले मला घेरी राही तरी मी तुमच्या पुढे बोलतोय, फार काही नाही ऐकायचं. मी कीर्तन झालो का 3 प्रश्न विचारत असतो, मला बिनचूक उत्तर ज्याने दिले. मी गरीब माणूस आहे, गोपाल महाराज देशमुख आहेत, ते चांदीचं नाणं देतील. ज्याले चांदीनं नाणं जिंकणं होईबो त्यांनी कीर्तन ऐकायचं. महादेव सजवला भीमाने, माठ घेतला, घट घेतला, अर्धा जमिनीत कोरला, फुलं त्याच्यावर टाकली, पिंडी सारखा सजवला, इतका गोड शृंगार केला. तर कुंती मातेनं महादेव पाहिला आणि कुंती माता रडायलाच लागली. देवा किती गोड शृंगार केलाय रे तू, किती गोड शृंगार केला. एवढा गोड शृंगार कुंती मातेनं पाहिला. कुंती माता शरण गेल्या, महादेवाला दुधाचा अभिषेक घातला. पण कुंती मातेला प्रश्न पडला, हा महादेव कोणता आहे? काय प्रश्न पडला पेटी मास्तर कुंती मातेला की हा महादेव कोणता आहे? मग माझ्या कुंती मातेनं भीमाला विचारलं, भीमा बाकी जाऊ दे, पण या महादेवाचं नाव काय आहे? भीमाला उलटा घाम सुटला. भीम म्हणे ते नाव कोणतं सांगा ना बुवा. मग भीमानं डोकं चालवलं, भीमानं ओळख दिली. जर घटापासून तयार झाला म्हणे माय हा घाडेश्वर महादेव आहे, घटापासून बनलेला आहे. आजही गेला तर अरुणाचल मध्ये त्या घाडेश्वर महादेवाची पूजा केली जाते, रांग रांग लागते. माझा मुद्दा एकच आहे, पांडव हे प्रातस्मरणीय होते. म्हणजे त्या पांडवांनी जे जे कार्य पहिले केलं वनवासात असताना त्या महादेवाची आजही पूजा होते. म्हणून ऐका ना, या देवाला मोठेपणा लागत नाही. हा देव किती भोळा आहे. जिथे गेला, ज्या जागेवर गेला, त्या जागेवरती माझा महादेव स्थित झाला. गिरणामाईच्या काठावर गिरणेश्वर म्हणून स्थित झाला. आज महाशिवरात्री आहे, 5 पर्वापैकी एक पर्व आहे. जेवढे वैष्णव आहेत त्यांना माहित असेल, वैष्णवाने 29 प्रकारचे उपवास करायचे असतात काका. त्या 29 प्रकारचे उपवास जर करता येत नसतील तर त्यानं स्वतःला वैष्णव म्हणून घेऊ नये. ज्याने पवित्र तुळशीची माळा गळ्यात घातली आहे ना, तर त्याला नियमच आहेत, त्याला कायदा आहे. 29 प्रकारचे उपवास वैष्णवाच्या जीवनात आहेत. 12 महिन्याला 24 एकादश्या आणि 5 पर्व. जेव्हा जेव्हा देवाने अवतार घेतला ते 5 पर्व आहेत. गोकुळाष्टमी, रामनवमी, नृसिंह जयंती, वामन जयंती आणि उत्तम महाशिवरात्री. हा महाशिवरात्रीचा सुद्धा पर्व काढे. मग महाशिवरात्रीचं नेमकं निर्मितीचं कारण काय? का महाशिवरात्र साजरा करावी? मी काल कीर्तनात विचारलं, एक जण उठला म्हणे, बाबा महाशिवरात्र म्हणजे पार्वती माता आणि भगवान शंकरजी यांची अॅनिव्हर्सरी आहे, त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे म्हणे. म्हटलं बरं बा, लग्नाचा तर लग्नाचा. आणि अजून ऐका, एकाला प्रश्न केला, त्याने काय सांगितलं गोपाल महाराज, महाशिवरात्र हा शंकर भगवंताचा जन्मदिवस आहे. मला काही पटत नाही. जो आयोनी संभव आहे, ज्याला आई नाही वडील नाही, ज्याचा जन्मच नाही, त्याची जन्मतिथी कशी साजरा होईल? तुम्ही बारकाईने विचार करा. महाशिवरात्रीला शिवपुराणामध्ये गोड कथा आलेली. फक्त धावती सांगतो का शिवरात्र साजरा करावी, म्हणजे तुम्हाला त्याच्या माध्यमातून काशी विश्वनाथाचं महत्व कळल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल ब्रह्मा आणि विष्णू दोघांची भांडण झाली. फार काही नाही, भांडणे आपल्या बी होतात. भांडण कधी कधी चांगली बी असते, भांडण कधी कधी तसं तर भांडण वाईटच असते, तसं तर भांडण वाईटच असते, पण कधी कधी भांडण चांगली असते. जरा ऐका, जर का कौरव आणि पांडवांची भांडण झाली नसती तर भगवान गोपाल कृष्णांना अर्जुनाला उपदेश करता आला नसता आणि गीता तर गीता पण ज्ञानेश्वरीचा सुद्धा जन्म झाला नसता. तो जन्म झाला याला कारण त्यांचं भांडण आहे. कधी कधी भांडण चांगली. ब्रह्मा आणि विष्णू दोघांची भांडण झाली. का भांडण झाली त्याचं कारण आहे, ब्रह्मविश्वाचे उत्पत्तीला कारण आहे. ते ब्रह्म भगवंत विष्णूजीच्या दारात गेले
आणि विष्णूजी शेषशयनावरती निद्रिस्त होते. लक्ष्मी माय त्यांचे पाय दाबत होत्या आणि विष्णूजींना जागच आली नाही की माझ्याकडे बोला. जसा जसा टाइम होईना तशी तशी जत्रा वाढी. त्यामुळे आपले मी म्हणून पटकन सांगून मोकळं होतोय. हे नंतर सांगितलं असतं तर जड गेलं असतं. त्याच्यामुळे बारकाईने ऐका. ज्या बिचारा ऐकी राहणार ना त्यासले विचारा तुम्ही कितलं गोड आहे बुवा. काहीसले काही बी सांगा त्या नुसतं आम ना तोंडकडे दगतस. हा काहीसले काही बी सांगा तुम्ही कीर्तन मा हसाडा रडावा त्याचं काही लेनदेन नाही. ते फक्त तोंडाकडे पाहतात. एक जण असाच द की मन तोंडकडे असा. मी विचार करा म्हणता जीवत आहे का मरेल आहे. जोगे गो जीवत होता बिचारा. काही फार गोड कीर्तन ऐकतात. एक जण असा कीर्तन मनकडे दखीन इशारा करेल. मी जसा हात करू ना तो तसा करेल. मी म्हटलं अख्खं गावले कीर्तन समजलं नाही हो. पण एकट्या बाबाने कीर्तन ऐकलं. कीर्तन झालं फेटा काढला आणि बाबाच्या पायाला लागलो. बाबा मानावं लागेल. काय कीर्तन ऐकलं वा मन भारावून गेलं. हुबिनी सुबिनी. एक जण पयतून तुम्हाला रॉंग नंबर लाग गया त्याला ऐकू येत नाही तो अंदाजवर हानस हो म्हणा बा. सोपं नाही ते. कीर्तन ऐकताना ऐका श्रोत्या हो. कीर्तनात कीर्तनकाराने पंढरीचं वर्णन केलं तर डोळ्यापुढे पंढरपूर आलं पाहिजे. कीर्तनकाराने कीर्तनात आळंदीचं वर्णन केलं तर डोळ्यापुढे आळंदी आली पाहिजे. कीर्तनात कीर्तनकाराने एरंडोलचं वर्णन केलं तर एरंडोल आलं पाहिजे. असं कासोदाने निघावं माणूस नाही. ज्याचं वर्णन केलं ते आलं पाहिजे. मग ऐका ना. ब्रह्मजी विष्णूच्या दारात आहेत आणि भगवान विष्णू निद्रिस्त झालेले आहेत असा भाव आहे. आपल्यापेक्षा ज्ञानी व्यक्ती आपल्या घरी आला तर आपण उठलं पाहिजे. 7 पाऊल त्याला घ्यायला जायला पाहिजे. याला नम्रता म्हणतात. आपल्यापेक्षा विद्वान व्यक्ती जर आपल्या घरी आला किंवा आपला गुरु आला तर गुरुच्या पुढे पाय पसरून झोपू नये असा नियम आहे. मग काय करावं? 7 पाऊल पुढे जावं आणि त्याला म्हणावं या जी या आमच्या गरीबाच्या घरामध्ये पाय लावा. त्याचं औक्षण करावं. आपल्यापेक्षा मोठा असेल नृप म्हणजे राजा आला असेल तर त्याचं औक्षण करावं. वयोवृद्ध आला असेल तर त्याचं औक्षण करावं. ज्ञानी आला असेल तर त्याचं औक्षण करावं. ऐका 1400 वर्ष चांगदेव जगले. किती वर्ष? 1400 वर्ष. 1400 वर्ष चांगदेव जगले आणि 14 वर्षाचे ज्ञानोबाराय होते. पण चांगदेवांनी ज्ञानाला किती महत्व आहे ऐका. चांगदेवांनी असं एकही उल्लेख केला नाही की 14 वर्षाचं लेकरू मला काय करेल. उलट चांगदेव नतमस्तक झाले आणि ज्ञानोबारायांना नमन करू लागले. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. ही कला आहे. विद्वानाला ज्ञानी आला की त्याला घ्यायला जावं. त्याचं पूजन करावं. आपल्यापेक्षा मोठा आला तर घरात झोपू नये. विष्णूजींकडनं चूक झाली. विष्णू भगवंत झोपले होते. ब्रह्मदेवाला राग आला आणि ब्रह्मदेव म्हटले उठ. तुला काही लाज वाटते का? अरे मी तुझा बाप आहे. मी विश्वाची उत्पत्ती केलेली आणि तू खुशाल झोपला. विष्णूजींनाही राग आला. आता ब्रह्मदेवाचा राग साहजिक होता कारण ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली. आपण नुसतं 20 लाखाचं घर बांधलं तरी रस्त्यावरून जाणाऱ्याला विचारतो नानो घर कस काय दिकी राहणं नेम नेबू. 20 लाखाचं घर बांधलं तरी माणूस विचारतो घर कस काय. आता त्या ब्रह्मदेवाला अहंकार नसेल का ज्याने विश्वाची निर्मिती केली. त्याला किती अहंकार असेल. विश्वाची उत्पत्ती करणारे ब्रह्मदेव आले. विष्णू भगवंतानं झोपेतून जागी आली नाही आणि मग विष्णू भगवंतांकडून झालेला अपमान ब्रह्मदेवाला सहन झाला नाही. ब्रह्मदेव बोलायला लागले मी तुझा बाप आहे. विष्णूजी म्हटले मी तुझा बाप आहे. ब्रह्मदेव म्हणे मी तुझा बाप आहे. मी तुला निर्माण केलं. विष्णूजी म्हणे मी होतो म्हणून तू निर्माण झाला. कारण ब्रह्माच्या नाभी कमलातून उत्पत्ती का नाही. ब्रह्मदेवाची झालेली उत्पत्ती नाही ऐकत होते. दोघांची भांडण विकोपाला गेली. भांडण सहसा घडूच नाही. पण ब्रह्माची आणि विष्णूची भांडण झाली नसती तर भगवान शंकरजी लिंगामध्ये स्थित झाले नसती. इतिहास आहे. ही लिंग आपल्याला दिसायला मिळाली नसती. ऐका मला सुद्धा भांडण दकाने हाऊस आहे. मी बी पाहतो कोणाची भांडण. आणि सगळ्यात जास्त भांडण जर कुठे होत असतील तर संसारात होतात. आपलं भांडण म्हणजे हलकट भांडण. आपण सकाळी लढाया करलो आणि दुपारले गोड होई जाऊ. आपलं काय खरंय. पती पत्नीची भांडण झाली. पत्नी म्हणे गाव दिवाळी आली. दिवाळी 5-10 ग्रॅम सोनं कर द्या. तो म्हणे येडी कपाशील 6 भाव भेटेले आणि 8,000 रुपये सोनान भावे. मी का स्वतःला एकी देऊ. मी नाही घेत म्हणे तुला सोनं. म्हणे सोनं नका आल्या ग्रॅमवर या. म्हणे ग्रॅम बी जमावणी. म्हणे एखादी साडी ल्या. अजिबात नाही. म्हणे एखादं पीस घ्या.
मी शिवून गेलो बा. नाही अजिबात नाही. अरे म्हणे नको तुला काही जमत 200 रुपयाचं दे म्हणे, ते बी होणार नाही म्हणे. मला कळालं, माझ्या बापानं सांगितलं होतं याला मागायचंच गोड वाटतं, माझ्या बापाच्या जीवावर जगतात, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. दोघांची भांडण झाली. तो म्हणे देख तू तुना बापनं भूशांदा काढू नको, तुना बापनं भूशांदा काढू नको. मन बापने तुला कितला पैसा गुपचूप दिले ताई मालेच माहिती. ऐका रे बात केळेकर, मना बापने कितना पैसा दिले ताई मला माहिती. तू तुना बापनं भूषण दाऊ नको. तिला बापावर संताप आला आणि तिनं बॅगच भरली. ती म्हणे जा मला तुझा संसार करायचा नाही. तो म्हणे भाई आपले बी गरज नाही, दुसरा तकलीफ म्हणे मी. एक जण म्हणे इथला ताटा येऊ नको रे, इथला येऊ नको म्हणे. का ब 3-3 लाख लईन लई राय ना, त्या ठिकाणी राय ना, तू कसा येडापणा कर राय ना म्हणे. शेते समा येडा तो असा काय येडापणा करत म्हणे. नाही हो थोडीशी जिरावालेच पाहिजे. बाईनं बॅग भरली आणि रेल्वे स्टेशनवर सोडायला गेला. पण याला बी इथली चिंता होती, इथली किव होती. यानं स्वतःनं रिझर्वेशन करून दिलं, मस्त त्याच्यावर बसून दिलं सीटवर, आणि सीटवर बसून खिडकीतून तिच्याकडे पाहत होता. यानं तिला पाहिलं आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. कसा का होईना पण आपला माणूस आहे. काय म्हणे ती, कसा का होईना आपला माणूस आहे. आपला करता कितली धडपड करायला. तो आता सांगे नेमन जायचो स्टेशनवर, नेमन उतरजो, राई जाई कोणतं स्टेशन, उतरशी कोणतं स्टेशन. असं येडापणा करजो नको. गरगी का नेमन सांगतो. आणि जर मनमा चांगलं विचारू ना परत ही जायचो. ऐका रे हो म्हणा काका तुमल्या का झप लागी राहिली काय माहिती. अवनी तात्याला लागत. ती बी काय म्हणे माहिती का, देखा मी ते जाई राहिनो पण गरमा बाजूना बोक्या कोई बी खुशी जास. दरवाजा नेमन लाईले ना गरमा घ्यात का 1 नंबर ना डबा मा कडू लाडू येत, 2 नंबर ना डबा मा गोड लाडू येत. तुमले भूकच लागे की तुमले गोया लागतीस, तुमल्या गोया सरेलेत त्यामध्ये जातीस. तुम्ही नेमन द्या नेमन जिली ज्यात कोणा नांदी लागान नाही, लढाई करान नाही. अहो म्हणे तुले इथली चिंता आहे रेल्वे मॅन खाली उतरणार, माल बी तेच लागावशे ना, पण तुम्ही मला आग्रह करीन राहिला. आपल्या संसारातली भांडण ही पांचट भांडण आहे. आपलं काही खरं नाही. आपण सकाळी भांडण करतो आणि दुपारी गोड होतो. पण कधी कधी भांडण ही चुकीचीच आहे. पण भांडण ब्रह्मा आणि विष्णूची झाली आणि वाद गेला देवांकडे. देवांनी विचार केला अरे भांडण दोघांची आहे, मिटवावं कोणी. ज्यांची भांडणे त्यांच्यापेक्षा बलवान असला पाहिजे. माही का देवाचा देव महादेव कैलास पर्वतावरती भांडण गेली आणि महादेवाला विनंती केली, स्तुती केली. हे बोले बाबा ब्रह्म विष्णू तुमच्या दारात आहे, यांची भांडण मिटवा. भगवान शंकरजीने ब्रह्माला समजून घातली, ब्रह्म ऐकत नव्हते. आणि विष्णूजींना समजून घातली तर विष्णूजी ऐकत नव्हते. तर ब्रह्माजीच्या नेत्रापासून बाहेर एक अग्नीचा ज्वाळ पडला आणि ब्रह्मा आणि विष्णूंच्या मधोमध एक स्तंभ उभा राहिला. तो अग्नीचा होता. धडधडीत ज्वाळ त्याचं बाहेर पडत होतं. ते उजेड बाहेर पडलं. तो उंच होता. आता ऐका इथून कथा किती गोड आहे. पण तो स्तंभ प्रगट झाल्यानंतर ब्रह्माची आणि विष्णूची भांडण मिटली. आता भांडण मिटली पण तो स्तंभ पाहून आकाशाची वाणी झाली. अहंकार आलेल्या ब्रह्माला आणि विष्णूजीला आकाशाने सांगितलं ब्रह्मदेवा, अहो ऐका ब्रह्मदेवा, तुम्हाला वाटतंय ना तुम्ही श्रेष्ठ आहात, तुम्हाला वाटतंय ना तुम्ही विश्वाची निर्मिती केली, तर माझं तुम्हाला कोण आहे. माझा अंत तुम्ही वर शोधायचा आणि विष्णूजी माझा अंत तुम्ही खाली शोधायचा. माझा अंत लागला तर तुम्ही श्रेष्ठ आणि विष्णूजीला अंत लागला तर विष्णूजी श्रेष्ठ. विष्णू भगवंत म्हणे हा देवाचा देव महादेव आहे, याचा अंत कोणालाच सापडणार नाही. शानपण करण्यात मजा नाही. विष्णू भगवंताने मांडी घातली आणि श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जप करत भगवान शंकरजीची स्तुती करत बसले. ब्रह्मदेव वेळ पिसे होते. ब्रह्मदेवाने विचार केला वरती आपल्याला अंत शोधायचा आहे. वर 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 जात होते. जाता 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 एक शिवगण मध्ये लागला आणि त्या शिवगणाला विचारलं हे बाबा इथे अंत कुठे. तो शिवगण म्हणे मी ब्रह्माला जाताना पाहिलं पण येताना पाहिलं. तुमच्यासारखे कितीतरी ब्रह्म वर गेले पण वरून खाली आले नाही. तरी याला खोटं पटत होतं. गेलाच वर, अंत सापडत नव्हता. ब्रह्मदेवाने कपट केलं. ऐका ब्रह्मदेवाने कपट केलं आणि ब्रह्मदेवाने 2 लोकांना साक्षीला घेतलं. एक केतकीच्या फुलाला आणि दुसरं गाईला. आता गाईचा पुरावा शिवपुराणात येत नाही पण गाईचा पुरावा मानला गेलेला आहे. गाईला सांगितलं मला अंत सापडला हे महादेवाला तू तोंडाने हो म्हणायचं. आणि केतकीच्या फुलाला मध्यस्थी केली. दोघांना बोलवलं आणि मग महादेवजी विचारतात ब्रह्मा अंत सापडला का.
विष्णूला विचारलं अंत सापडला का? विष्णूजी म्हणे तुमचा अंत कोणाला सापडणार आहे? मी गेलोच नाही तर अंत कसा सापडायचा? ब्रह्म म्हणे मला सापडला. म्हणे कसा काय? म्हणे पुरावा पाहिजे ना. विचारा गाईला. गाईला दमदाटी केली, गाईला खोटं बोलायला लावलं, पण गाईने काय केलं ऐका माय. गाईनं तोंडाने हो म्हटलं पण शेपटीनं नाही म्हटलं. ऐकी नाही ना, तोंडाने हो म्हणत गेली पण शेपीनं नाही म्हणत गेली. म्हणून गाय पवित्र शेपापासून आहे. पुढून पूजा करून फायदा नाही. गायीची पूजा करायची असेल तर ती मागून करावी, कारण तिला पवित्रता मागून आहे. गाय पवित्र शेपापासून, घोडा पवित्र तोंडापासून. ऐका ना, घोडा पवित्र तोंडापासून. आणि जर स्त्री पतिव्रता असेल तर ती पायाच्या नखापासून तर डोक्यापर्यंत पवित्र आहे. हे कधी लक्षात घ्या. नखापासून डोक्यापर्यंत स्त्री पतिव्रता असली पाहिजे, तर अखंड स्त्री पवित्र आहे. पवित्रतेची लक्षण आहेत. खोटं बोलले, महादेवाला राग आला. जसा राग आला त्यांच्या याच्यातून एक बाहेर वंश पडला, त्याची उत्पत्ती झाली कालभैरव. त्या कालभैरवाची कथा आहे. ते कालभैरवाला राग आला. कालभैरवाने त्याच्या नखाने ब्रह्माचं 5वं मुख कापून टाकलं. कितवं मुख कापलं? 5वं मुख कापलं. पण ते मुख त्या नखातून सुटलं नाही, ते नखात अटकून गेलं. विष्णूजी म्हटले चिंता करू नका, तीर्थ करत जा, एखाद्या तीर्थावर हे नख गडून पडेल. कालभैरवाने बऱ्याच तीर्थांवर गेला, पण जेव्हा काशीत पोचला, आता काशीचं महत्व आहे का, जसा काशीत पोचला, काशीमध्ये आल्याबरोबर त्या काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं आणि कालभैरवाच्या नखात अटकलेलं ब्रह्माचं ते स्वरूप गळून पडलं. आणि आता कालभैरवाला आनंद झाला. इतर तीर्थात हे गळून पडलं नाही, पण काशी विश्वनाथात आल्याबरोबर हे ब्रह्माचं मुख जर नखापासून गळून पडलं तर काशी ताकदवर आहे. आता इथून पुढे कुठेच जायचं नाही, काशीमध्ये स्थित व्हायचं. म्हणून आजही कालभैरव काशीत असा मुद्दा आहे. कालभैरव काशीत आहे. तुम्ही ऐका, गावाच्या पुढारी लोकांना माहित असेल, पोलीस स्टेशनला तुम्ही कायम जातात. पोलीस स्टेशनला गेले तर महाराष्ट्रात ती पद्धत नाही, पण आजही काशीमध्ये त्या तिथल्या पोलीस स्टेशनच्या पीआयच्या बाजूला, बारकाई नाही का, पीआयच्या बाजूला एक खाली खुर्ची असते आणि तिथं कालभैरव आहेत म्हणून ते पोलीस लोक पूजा करतात, कारण तो काशीचा अधिपती आहे. तिथंच स्थित झाला. आता परिणाम ऐका, विष्णूजींना चिंता पडली, किती केलं तर ब्रह्मा आहे. महादेवजींना विनंती केली आणि माझ्या महादेवाला सांगितलं, महादेवा तुम्ही भोळे आहात, आता कृपा करा, कृपा करा. आणि ब्रह्मदेवाला सुद्धा सद्गती द्या. मग महादेवाने कृपा केली. महादेवानं कृपा केल्यानंतर काय घडलंय का, माझ्या महादेवानं कृपा केली, 5वं मुख गळून पडलं होतं, त्या मुखापासून एका वटवृक्षाची निर्मिती झाली आणि त्या वटवृक्षाच्या खाली स्वतः महादेव स्थित झाले आणि ब्रह्माला आशीर्वाद दिला, तू वड राहशील आणि मी तुझ्या खाली भजन करेल. म्हणून आजही बऱ्याच वडांच्या खाली महादेवाची निर्मिती. बरेच वड दिसतात, पिंपळेश्वर दिसतात, त्याच्या खाली महादेव स्थित आहे. बरं, महादेव किती गोड होत आहे का. महादेवजीना आता ब्रह्माला दिला वर, मग राहिले विष्णू. विष्णूजीला काय वर दिला, म्हणे हे विष्णू भगवंता, ब्रह्म खोटं बोलला तरी त्याला वडाची उत्पत्ती करून मी त्याच्यात स्थित झालो. तू तर खरं बोललाय, तुला माझा वर आहे, तुला माझं वचन आहे. माझा भक्त तुझ्याकडे आला, आता हा मुद्दा बारकाई नाही का, फार गोड आहे. माझा भक्त तुझ्याकडे आला तर तू मोक्ष द्यायचं आणि तुझा भक्त माझ्याकडे आला तर मी मोक्ष देईन. म्हणून विष्णू आणि भगवान शंकरजी हे वेगळे नाहीत, पण आजही आमच्यामध्ये हरिहराचा भेद आहे, हे लक्षात घ्या. हा भेद याच्या पुढे करायचा नाही. भगवान शंकरजी आणि विष्णूजी एकच आहे का. हो, शंकरस्य हृदय विष्णू, विष्णू हृदयस्य शंकर. हा भगवान शंकरजी विष्णूच्या हृदयात आहेत आणि भगवान विष्णू शंकरजीच्या हृदयात आहेत. मी आलो तर तू मोक्ष द्यायचं आणि तुझा भक्त आला तर मी तुला मोक्ष दिल्याशिवाय राहणार नाही. कथा किती गोड आहे का. आणि मग काय झालं, कारण मी मोक्ष देणार आहे. माझ्या भगवान शंकरजीने प्रत्येकाला मोक्ष दिलं. मोक्षाचं डिपार्टमेंट शंकरजींकडे होतं. शंकरजी कुठे कुठे गेला ऐका. भगवान शंकरजी, प्रभू रामचंद्राने रावण मारला होता. रावण मारल्यानंतर सगळे देव रामाला भेटायला गेले. शंकरजी सुद्धा भेटायला गेले आणि भगवान शंकरजींनी सांगितलं, रामा, अरे रावणाचा वध करून तू थकला असेल, सांग तुला माझ्याकडून काय पाहिजे. प्रभू रामचंद्रांनी मागणी केली, देवा मला काही देऊ नका, पण अखंड तुमची सेवा घडू द्या आणि तुमचं स्मरण होऊ द्या.
किती शंकर घोडा आहे का. प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासाला होते माय. विचित्र स्वप्न पडायचे तर प्रभूने सांगितलं, देवा अरे महादेवा, जेव्हा जेव्हा विचित्र स्वप्न पडायचे तेव्हा मी तुझं स्मरण करायचो. आणि महादेवजी म्हटले, जेव्हा जेव्हा मला नामस्मरणाची गरज यायची प्रभू मी तुमचं भजन करायचो. भजन करी महादेव भजन करी महादेवा भजन करे महादेवा भजन करे महादेवा रामपुरी सदा सेवा ताड़ी बाजवा भजन करा. क्या बात है, जय हो. राम राम पूजे सदा सेवा राम पूजे सदा सेवा भजन करी महादेवा भजन करी महादेवा. अरे महादेवानं भजन करावं. राम पूजी सदाशिव सदाशिव भजन करी महादेव. भगवंताने रामाचं स्मरण करावं आणि रामाने महादेवाचं स्मरण करावं. माझा महादेव प्रभूचा जन्म झाला तेव्हाही भेटण्याकरता गेला होता. एवढंच नाही, भगवान गोपाल कृष्णाला भेटण्याकरता सुद्धा माझा परमात्मा जोगीचं रूप घेऊन गेला होता. नगर में जोगी आया, माथे पे तिलक लगाया. वेश धारण केला होता, वेश. आणि कुठं गेले होते भोलेनाथ? गोकुळामध्ये. आता ऐका, गोकुळात भगवान कृष्णांना भेटले. इतकं प्रेम होतं, इतकं प्रेम होतं तर भगवान गोपाल कृष्णा जवळ राधा रासलेलेच नाचायची. महादेवाने अपेक्षा केली की मला तुमच्या बरोबर नाचायचंय. पार्वती माता म्हणे रासलीलेचा नियम आहे, तिथं एकही पुरुष कृष्णा सोडून चालत नाही. तिथं महिलाच येतात आणि महिला असतील तर पुरुष चालत नाही, पुरुष असतील तर महिला चालत नाही. महादेव काय म्हणे माहिती का? म्हणे तू मला काही शिकवू नको. ऐकी राहणार ना आपला घरमा तसंच आहे. आपण लगेच सांगतो. 40 वर्ष ज्यांनी संसार केला, ज्यांचे केस पांढरे झाले, घरमाईन बाहेर निघताना बाई सांगत तुमले अक्कल नाही. हा तुला ढिदी दिले देवनी. वा वा वा. तुमले काय समजस? हो समजस. माणूस कसाही असला तरी त्याला 4 भिंतीच्या आड तुम्हाला ज्ञान असतं, पण बाहेरचं ज्ञान त्याला असतं. कधी लक्षात घ्यायचं. आपलं उलट आहे. आपलं असं आहे, आपण बाहेरच वाचतोस. एखादा असा वाजच बाहेर असा कर टाकसू तसा कर टाकसू. लोक म्हणे अहो काही दमनी टाकाव. म्हणजे मग नानमाईले बोलायला या. अहो त्यांना घराघर करनिंग दे म्हणे. बोलवलं मग नानमाईला. म्हणे आई म्हणे काय? नानभाऊ दमच टाकीनी राहिना. नानमाई लांबूनच उभी राहिली. ये नाही का येऊ? तो म्हणे तू पुढे चाल, मी उनुस्तून मागे घालीन लोटा. डोळ्यांनी पाहिलं रूप तुझी. आमना एक काका मुंबईला पोलीस होता. मी डोंबिवलीला कीर्तन केलं. कीर्तन केल्यानंतर 9 वाजता कीर्तन आटोपलं. आमच्या काकांना कॉल केला. म्हटलं काका एक काम करा, मला घेऊन चला. ते मला घेऊन गेले. घेऊन जात असताना त्यांनी शिट्टी वाजवली आणि एका मंत्र्याची गाडी रस्त्यावर थांबली. त्याच्यामुळे म्हणतो का हो काय तुम्हाला शिट्टी मापावर आहे? एकाच शिट्टीत मंत्र्याची गाडी थांबली. काका म्हणे आज तर मंत्रीने थांबली, एक दिन तर मुख्यमंत्रीने थांबी गई ती. म्हणतो कथा बी थापा मार आहे ना, पण डोकं लावं ते मुक्का मुसकी जाईल. वेडापणा कोण करेल? मग मी त्याला हळूच सांगितलं बरोबर काय तुमच्या शिट्टीचं वजन आहे. हळूहळू 1 किलोमीटर पायी गेलो. पोलिसांचा क्वार्टर आला. 3ऱ्या मजल्यावर काका राहायचे. हळूहळू हळूहळू चढत 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 असा शूरवीराच्या गप्पा मारत होता. बागी 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 ती शिट्टी खिसा मागाली. मी विचार करा म्हणतं का हो तुम्ही तर मुख्यमंत्रीनी गाडी एकच शिट्टी मा थांबाडे आणि घर येताच शिट्टी किसा मागाली. आमना काका म्हणे भाऊ आई शिट्टी बाहेरच वाजस, घर नका फुसवी जा. अशा गणच शिट्ट्या शेतच त्या जागावर फुसवी जातीस. जुने लोक मिशी ठेवायचे मिशी. आता लोक मिशी ठेवत नाही. पहा तुम्ही दादांची काय मिशी.
असं जुने लोक मिशी ठेवायचे. आमचे आजोबा वारले, मिशी ठेवायचे. मिशी मी एक दिवस विचारलं, बाबा तुम्ही आई मिशी का बरं ठेवतस? ना बाबा म्हणे, येळा तू गावेगाव फिरस पण तुला कवडीने अक्कल नाही. म्हटलं खरं आहे बुवा. अरे म्हणे, येळा मिशी त्यानेच ठेव ज्यानं घरमा चालस. म्हणजे आठे ज्याने मिशा ठेवली त्यानं चालत नाही असा आपला अर्थ नाही. बरोबर हो, आपले पाकिटले नाही अजून लेणं नाही देणं नाही असा माझा अजिबात अर्थ नाही. पण गोपाल महाराज जुने लोक मिशा ठेवायचे. आता लोक मिशी ठेवत नाही. त्यांना माहिती आहे आपलं चालत नाही, डांबराईकी करामा मजा नाही. मला ते माझ्या लोकांचं काहीच घेणं नाही. पण तरुण लेकरं सुद्धा मिशी ठेवत नाही. मी एका तरुण पोराला विचारलं, का रे या देशाचा राजा दाढी वाढून मिशी वाढून जेव्हा घोड्यावर टाच मारायचा तर मुघल त्याला घाबरायचे, तो मिशी का ठेवत नाही? तो म्हणे, बाबा तुमले काय सांगू, माले भेटावच नाही या कच्च्या माबूस काढीन खाणे आहेत म्हणे. आता काढच बेकार आहे, जाऊ द्या तिकडे, आपलं काही खरं नाही. पार्वतीचं ऐकत नव्हते महादेवजी. पार्वतीला म्हणे, तुला काय माहितीये, मी जर स्त्री म्हणून यावं वाटत असेल, तिथं जर फक्त स्त्रिया येत असतील तर मी महादेव आहे. मी विविध अवतार घेतो. माझ्या कृष्णासोबत नाचायला मी साडी घालून स्त्री बनायला सुद्धा तयार आहे. एवढा भोळा महादेव आहे. लगेच स्त्रीचा वेश पालट केला आणि त्या रासलीलेमध्ये सहभाग नोंदवला. कृष्णासोबत माझे भगवान शंकरजी नाचले. शंकरजी कृष्ण भगवंता विचारतात, महादेवा वेडापणा करू नका. हे जर गोकुळातल्या गवळणींनी पाहिलं तर ते तुम्हाला हसतील. देव म्हणे, हसू द्या, त्यांना सांगा ही माझी मैत्रिणी. ती मैत्रीण माझ्या बरोबर नाचायला आली. ऐका किती सुंदर भाव आहे. शिवपुराण सांगतं, माझ्या भगवान शंकरजीने रास लिहिलेत. शंकरजी सोबत स्त्रीचा अवतार घेऊन, गोपीचा अवतार घेऊन तिथं नाचले तर त्या गोकुळामध्ये गोपेश्वर महादेवाच्या नावाने स्थित झाले. गोपेश्वर भगवान, गोपेश्वर भगवंताची कथा आहे. ते देव गोपेश्वर भगवंत म्हणून तिथं स्थित झाले. आता आपला अभ्यास जरा कमी आहे त्याच्यामुळे. आता विषय आहे का, इकडे तो स्तंभ उदयाला आला होता. तो स्तंभ हळूहळू कमी व्हायला लागला. तो स्तंभ हळूहळू कमी होऊन विष्णूजीला मोक्ष दिलं, ब्रह्माजीला मोक्ष दिलं. आता तो हळूहळू तो जो स्तंभ होता ना उजेडाचा, तो कमी कमी होत होत लिंगाच्या स्थितीत आला. महादेवाची जी लिंगाची उत्पत्ती ती ऐका. त्या लिंगाच्या स्थितीत तो आला तर देवादिकांनी प्रश्न केला, तू कोण आहे? तर त्या लिंगातून पहिला आवाज निघाला, ओम. काय आवाज निघाला? ओम निघाला. ओम उत्पत्तीला आला. आणि ऐका ना, दर महिन्याला शिवरात्री येते. बरं, आजच महाशिवरात्री असं नाही, दर महिन्याला शिवरात्र येते. तो दिवस शिवरात्रचा होता. ती लिंग उदयास आली. त्या अग्निज्वाळापासून, त्या खांबापासून झालेली लिंग, तिच्यापासून ओम शब्द निघाला. आणि देवादिकांनी प्रश्न केला, तू कोण? मी ओम आहे, असा प्रश्न बाहेर पडला. आणि माझ्या भगवान शंकरजीचा अवतार असलेल्या त्या लिंगातून आवाज आला, अरे आज शिवरात्रीचा दिवस आहे आणि आज या शिवरात्रीच्या दिवशी मी लिंगामध्ये स्थित झालो. जो कोणी माझी या लिंगाची पूजा करेल मी त्याला कृपा केल्याशिवाय राहणार नाही. पण 33 कोटी देव पुष्पवृष्टी करायला लागले आणि 33 कोटी देवांनी वचन दिलं महादेवाला, महादेवा तुम्ही शिवरात्रीच्या दिवशी उत्पत्तीला आलात, या लिंगाच्या माध्यमातून आलात. आज आम्ही प्रसन्न झालो. आता ही शिवरात्री राहिली नाही तर ज्या दिवशी तो स्तंभ लिंग स्वरूपात झाला आणि ओम नावाचा शब्द बाहेर पडला त्या दिवशी महाशिवरात्रीची उत्पत्ती झाली. तो दिवस आजचा आहे. आपण म्हणतो पार्वतीचा आणि महादेवाचा लग्नाचा वाढदिवस येतोय. बापांनी लिहून ठेवलं काही ते काय जरा वाचलं पाहिजे. तो वाढदिवस आहे तो आनंदात आपण साजरा करतो. पण ज्याला जन्मच नाही, त्याला स्थिती नाही, त्या लिंगातून त्या ठिकाणी देवादिकांनी पुष्पवृष्टीतून न्याय दिला. ती साधारण शिवरात्री होती. पण ज्या दिवशी उत्पत्तीला आले ती महाशिवरात्री झाली. आणि 33 कोटी देव म्हणायला लागले, देवा या महाशिवरात्रीच्या दिवशी जो निरंकट व्रत करेल आणि बेलाचं पान तुला अर्पण करेल आणि एक तांबा पाणी, एक लोटा जल, सब समस्या का हल, हे तुझ्या वरती अभिषेक म्हणून टाकेल. तूच नाही तर आम्ही 33 कोटी देव त्याला आशीर्वाद देऊ. म्हणून आज उपवास केला तर 33 कोटी देव आशीर्वाद देतात. एवढा पवित्र पर्व काळ महाशिवरात्रीचा आहे. एवढा पवित्र पर्व काळ महाशिवरात्रीचा आहे.
आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही आपण निरंकट अवस्थेमध्ये व्रत केला पाहिजे. आता माझा मुद्दा ऐका. महादेवजी स्थित झाले. काशी विश्वनाथाचं वर्णन करत असताना माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी काशी विश्वनाथाला प्रेमाने पत्र लिहिलं आणि ते प्रेमाने पत्र लिहून जाणाऱ्या वारकऱ्यांच्या हातात दिलं. का? कारण माझे तुकाराम महाराज निष्ठेचे पंढरीचे वारकरी आहेत. ऐका, निष्ठेचे पंढरीचे वारकरी आहेत आणि म्हणून त्यांनी त्या काशीला जाणाऱ्या गयेला जाणाऱ्या वारकऱ्यांना पाहिलं आणि त्या वारकऱ्यांना सांगितलं, वारकरी बाबा कुठे चाललात? वारकरी म्हटले, काशी विश्वनाथाला दर्शनाला चाललो, गंगेला चाललो, त्या ठिकाणी गयेला चाललो. मग माझ्या तुकोबारायांनी त्यांना आग्रह केला आणि 3 पत्र लिहिले. एक भागीरथीला लिहिलं, एक गयेला लिहिलं आणि एक काशी विश्वनाथाला लिहिलं. गंगेला पत्र लिहून का लिहिलं? कारण वाचे म्हणती गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. एक पत्र गंगेला, एक पत्र गयेला आणि ते गयेला पत्र देऊन माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण. आणि तिथून पुढे 3रं जे पत्र होतं ते पत्र काशी विश्वनाथाला लिहिलं. अभंगाचं पहिलं चरण. तुम्ही विश्वनाथ, 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 तुम्ही विश्वनाथ. क्या बात है, जय हो. टाळी फार गोड. वा, मस्त वजनात आणलं बा. असं पाहिजे वजन नाही एकदम. इथून म्हटलं पाहिजे. इकडे म्हणा पहिल्या चरणात कृपाडू सज्जन. हो बो सज्जन कृपाडू तू घर जायला आला. तू काही आता सज्जनगिरी दाखवू नको. माणसाला इथून अंतकरणातून म्हणता आलं पाहिजे.